आता लक्षात ठेवा, घरी येऊन लगेच लिहून घ्यायचं काय काय करायचं. शास्त्र सांगते की 5 यज्ञ करा तुम्ही. सगळ्यात पहिला देवयज्ञ, दुसरा पितृयज्ञ, तिसरा ऋषी यज्ञ, चौथा भूत यज्ञ आणि 5वा पितृयज्ञ. देवयज्ञ, निरंतर देवाची पूजा करा. आपल्या घरामध्ये भगवान परमात्म्या करता एक विशेष अशी जागा बनवा, ज्या ठिकाणी देवालय असेल, तिथे भगवान परमात्मा निवास करते, ज्याची सेवा करा. देव पितृकार्याभ्यम वा प्रमदितव्यम. देव कार्याला आळस करू नका. देवपूजा निरंतर करा. प्रातः काळामध्ये देवाला काय लागतं, देवाने पूजेची यादी पण दिली बरं का तुम्हाला. अर्जुनाने देवाला विचारलं, देवा तुझी पूजा करायची तर काय यादी काय. भगवान म्हणतात, पत्रम पुष्पम फलम तोयम. झाडाचं पान, पुष्प, फळ आणि एखादं फळ कुठलंही असेल तर चालेल, आणि जल, या 4च वस्तू देवाला